नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, स्पेशली पीसीएम ॲज वेल ॲज पीसीबीच्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये पीसीबीचे विद्यार्थी म्हणतात की आमच्यासाठी तुम्ही व्हिडिओ नाही टाकत. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण दोघं गोष्टी कव्हर करणार आहेत, पीसीएमच्या ॲज वेल ॲज पीसीबीच्या. पण त्याआधी कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे मार्क्स आणि तुमची शिफ्ट नक्कीच कॉमेंट करून सांगा मला, पीसीएमचे असेल तरी पीसीबीचे असेल तरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेफ स्कोर बघणार आहोत आणि शेवटी थोडंसं पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन कडे पण आपण नजर टाकूया. तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर तेजल मोरे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओची विनर तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड, काउन्सिलिंग, सीईटी सेल कडून काही इम्पॉर्टंट आलं सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला मी टाकतो. व्हॉट्सअप ग्रुप फ्री आहे, नक्कीच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता बोलूया सेफ स्कोर बद्दल. काय असतं बाळांनो सेफ स्कोर? पहिले सेफ स्कोर समजा की काय असतं. याच्यावरती आपण पहिले पण डिस्कशन केलंय थोडं, पण तिथं खूप इन शॉर्ट आपण डिस्कशन केलं होतं. आज थोडं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. सेफ स्कोर इज द रिजन इन विच यू विल डेफिनेटली गेट ऍडमिशन. म्हणजे तुमचा जर एवढ्या रिजन मध्ये स्कोर आला तर तुम्ही एक सेफ रिजन मध्ये असता, तुमचं ऍडमिशन होऊन जातं बेसिकली. ठीक आहे, तर याला म्हणतात आपण सेफ स्कोर. आता सेफ बघा बाळांनो, आता आपण शिफ्ट वाईज सेफ स्कोर बघणार आहोत. शिफ्ट वाईज म्हणजे काय रे बाळांनो? 9 एप्रिलचा किती असेल शिफ्ट 1चा, त्यानंतर 9 एप्रिलच्या शिफ्ट 2चा किती असेल, त्यानंतर 25 एप्रिलच्या शिफ्ट 1चा किती असेल. या पद्धतीने आपण सेफ शिफ्ट वाईज तर बघणार आहोत. पण कशासाठी? टॉप ब्रांचेससाठी बाळांनो. ठीक आहे, टॉप ब्रांचेससाठी कॅटेगरी वाईज, ओपन, ओबीसी, एससी, एसटी, एटी. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल टॉप ब्रांच समजा कम्प्युटर सायन्स घेतली आणि शिफ्ट तुमची समजा 19 एप्रिलची असली, 19 एप्रिलची शिफ्ट 1. आता आपण बघणार काय आहोत, 19 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये कम्प्युटर साठी ओपन साठी किती मार्क्स लागतील, ओबीसी साठी किती, एससी साठी किती, एसटी साठी किती, एनटी साठी किती, ईडब्ल्यूएस साठी किती आणि एससीबीसी साठी किती. समजलं? म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला क्रोनॉलॉजी समजली. आपण काय बघणार आहोत, सेम फॉर फार्मसी की 9 एप्रिलची शिफ्ट आहे, 9 एप्रिलच्या शिफ्ट साठी ओपन साठी किती शिफ्ट सेफ स्कोर असेल, ओबीसी साठी किती असेल, एससी साठी किती असेल, एसटी साठी किती असेल, एनटी साठी किती असेल, ईडब्ल्यूएस साठी किती असेल, एससीबीसी साठी किती असेल. अशा पद्धतीने गोष्ट समजली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लवकरात लवकर क्लोज होते, लगेच रजिस्टर करा. ठीक आहे, कारण लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते त्यांचे खूप कमी मार्क्स पण होते ना बाळांनो, तरी ते आज चांगल्या कॉलेजमध्ये शिकताय, कारण त्यांनी कॉलेज लिस्ट व्यवस्थित पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काउन्सिलर कडून बनवून घेतली. ठीक आहे, तुम्ही पण ही चूक नका करू की तुम्ही कॉलेज लिस्ट बनमर्जीने बनवायला गेले, कारण लास्ट इयर असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, 98, 99 पर्सेंटाइल होते, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय, कारण कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवता नाही आली. ठीक आहे, पुण्याचे काही कॉलेज टाकून दिले, मुंबईचे काही टाकून दिले, नाशिकचे काही टाकून दिले, एकही कॉलेज अलाउड झालं नाही. ही परिस्थिती तुमच्यावर नको यायला. ठीक आहे, नक्कीच काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. काउन्सिलर तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारतील, तुमची कॅटेगरी, पर्सेंटाइल, कोणत्या सिटीमध्ये तुम्ही बघताय, कोणत्या ब्रांचमध्ये बघताय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट घेऊन प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल कुठं तुमचा नंबर लागू शकतो. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला ऍज इट इज सीईटीला सबमिट करायची. मी गॅरंटी देतो, कमी मार्क्स जरी आले तरी त्या मार्क्सनुसार जे पण बेस्ट कॉलेज भेटत असेल ते तुम्हाला नक्कीच भेटेल. कमी मार्क्स आले, वाईट मार्क्स आले, आता ते 50% काम होते जे झालंय. आता 50% काम जे बाकी आहे ते म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं, हे 50% काम आहे बाळांनो. हे जर व्यवस्थित केलं तर मी 100% गॅरंटी देतो तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. आतापासून जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होत तोपर्यंत तुमच्या सोबत असणार आम्ही. ठीक आहे, कॅप राऊंड ऍप्लिकेशन पासून तर स्पॉट राऊंड पर्यंत तुम्हाला सपोर्ट करणार. सगळे तुम्ही इथं फीचर्स बघू शकतात. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट करतो बाळांनो. पर्सनल काउन्सिलर तुमच्या सोबत असतात पूर्ण इंटायर ऍडमिशन प्रोसेस मध्ये. कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा, ते तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण मदत करतील. ठीक आहे, सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, बीआयसीटी, बीआयटी, केसरी, डिस्टांग विथ अडोबल हे आपले टॉप टार्गेट कॉलेजेस असतात बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. इथं एक कॉलेज खाली वरती झालं आता तर तुम्हाला रिग्रेट होईलच, कारण फीज मध्ये खूप डिफरन्स पडून जाईल, तुमच्या आई वडिलांचे पैसे जास्त जातील. त्यातला त्यात 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही कॉलेजमधून पास आउट होणार तेव्हा तुम्हाला रिग्रेट होईल, मी या कॉलेजमध्ये का आलो, मला प्लेसमेंट नाही भेटलं व्यवस्थित. तर ती परिस्थिती तेव्हा नाही यायला पाहिजे. आत्ताच व्यवस्थित कॉलेज सिलेक्शन करा. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. भरपूर पॅरेंट मला कॉल करतात, कोणतं ऍपचं नाव आहे बाळांनो, न्यूटर्न, NEWTURN. हे ऍप डाउनलोड करा, तिथून तुम्ही एनरोल करू शकतात. आता बघूया 19 एप्रिल. आता आपण पहिले पीसीएमचे बघून घेऊ. ठीक आहे, त्यानंतर पीसीबीचे बघू. आता तुम्ही परत म्हणणार सर तुम्ही भेदभाव करताय पीसीएम आणि पीसीबीच्या विद्यार्थ्यांसाठी. बाळांनो पीसीएम साठी ना ब्रांचेस वगैरे खूप सगळे कन्फ्युजन्स असतात. पीसीबीला ना जास्त कन्फ्युजन्स नाही आहेत, सिंपल आहे. फार्मसी, बी फार्मसी करायचे का फार्म डी करायचे, दोनच गोष्टी असतात.
है ना, म्हणून मी पीसीएमचे पहिले सांगतो, पीसीबीची पण सांगेल, है ना बाळांनो. आता 19 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं तर 19 एप्रिलची जी शिफ्ट 1 होती बाळांनो ती तुमची मॉडरेट होती. ठीक आहे, काय होती? मॉडरेट होती. तर या मॉडरेट शिफ्ट मध्ये ओपन साठी कमीत कमी तुम्हाला 85 लागतील, ओबीसी साठी 75, एससी साठी 60, एसटी साठी 55, एनटी साठी 70, ईडब्ल्यू साठी 75, एससीबीसी साठी 75. आता तुम्ही म्हणणार की दादा 85च्या खाली जर मार्क्स आले ओपन साठी तर आम्हाला ऍडमिशन नाही भेटणार का? असं काहीच नाही. ठीक आहे, 85च्या खाली पण तुमचे मार्क्स आले तर तुम्हाला ऍडमिशन भेटेल. पण 85 काय आहे? 85 एक सेफ रिजन आहे. काय? सेफ रिजन आहे, म्हणजे तिथं गेल्यावर तुम्हाला ऍडमिशन भेटूनच जाईल. 85च्या खाली पण भेटतं ऍडमिशन. ठीक आहे, पण थोडासा रिस्कियर झोन मध्ये येतं, म्हणून मी 85 एक असा झोन ठेवलेला आहे की 85च्या वरती तर तुम्हाला ऍडमिशन भेटणारच आहे. ठीक आहे, सेम फॉर अदर कॅटेगरीज. आता 19 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं तर शिफ्ट 2 तुमची हार्डेस्ट होती बाळांनो. काय होती? हार्डेस्ट. मॉडरेट, हार्ड आणि हार्डेस्ट 3 टाईपच्या शिफ्ट असतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकता इझी, मीडियम, डिफिकल्ट. ठीक आहे, 19 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं बाळांनो ती हार्डेस्ट होती. ठीक आहे, ओपन साठी 65, ओबीसी साठी आता बघा ओपन साठी इथं 65 होऊन गेला. पहिले किती होता? 85. कारण 85 का होता? कारण शिफ्ट मॉडरेट होती. 65 का आहे? कारण शिफ्ट हार्डेस्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे हा बदल होतो बाळांनो. ओबीसी साठी 55, एससी साठी जर बोलायला झालं बाळांनो 42, एसटी साठी 40, एनटी साठी 50, ईडब्ल्यू साठी 55, एससीबीसी साठी 55. बघा आता ह्या स्कोरवर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली. जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित नाही राहिली ना, तुम्ही कितीही चांगला स्कोर करा, कारण सीईटी सेल ऑटोमॅटिक तुमचं कॉलेज सिलेक्शन नाही करून देणार आहे. तुम्हाला सीईटी सेलला रिक्वेस्ट करायची, सीईटी सेलला तुम्हाला नोट लिस्ट द्यायची आणि त्या लिस्टनुसार सीईटी सेल तुम्हाला कॉलेज अलोकेट करेल. मग ती लिस्ट किती व्यवस्थित पाहिजे हे समजून घ्या. ठीक आहे, 20 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं तर ओपनचा सीट 75, ओबीसी 65, एससी 52, एसटी 49, एसटी 60, ईडब्ल्यू 65, एससीबीसी तुमचं 65. त्याच जागेवर शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं 20 एप्रिलच्या ओपन 67, ओबीसी 59. एक मिनिट, मी 20 एप्रिलची शिफ्ट 1 बद्दल तुम्हाला डिफिकल्टी लेवल नाही सांगितलं ना. शिफ्ट 1 तुमची हार्ड होती बाळांनो. ठीक आहे, मॉडरेट, हार्ड, हार्डेस्ट. ठीक आहे, त्याच जागेवर 20 एप्रिलची जर शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं बाळांनो, शिफ्ट 2 तुमची हार्डेस्ट होती. ठीक आहे, त्याचा तुमचा सेफ स्कोर इथं एससी साठी 48, एसटी 45, एनटी 55, ईडब्ल्यूएस 59, एससीबीसी 59. त्याच जागेवर 21 एप्रिलची शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं अगेन ही मॉडरेट होती बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला ओपन साठी 81. आता तुम्ही म्हणणार दादा त्या मॉडरेट शिफ्ट मध्ये 85 होता ओपन साठी, या मॉडरेट शिफ्ट मध्ये 81, असं काय डिफरन्स का? दोघं तर शिफ्ट मॉडरेट होत्या. आता या दोघांमध्ये या दोघं मॉडरेट होत्या बाळांनो, पण या दोघांमध्ये पण कम्पेअर करायला गेलं तर ही थोडी इझियर साईड होती 85 वाली, ही थोडी मॉडरेट, थोडी टफर साईड होती. म्हणजे मॉडरेट मध्ये पण कम्पॅरिझन्स येऊन लागतात, है ना. पर्सेंटाईल निघताना खूप छोट्या छोट्या मायन्यूट लेवलवरती जातात बाळांनो गोष्टी, है ना. एवढं सिम्पली नाही निघत. ओबीसी 70, एससी 58, एसटी 55, एनटी 65, ईडब्ल्यूएस 70, एससीबीसी 70. त्याच जागेवर 21 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं तर ओपन 69, ओबीसी 61, एससी 50, एसटी 47, एनटी 58, ईडब्ल्यूएस 61, एससीबीसी 61. त्याच जागेवर 22 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं, मी तुम्हाला डिफिकल्टी लेवल सांगायला विसरतोय वाटतं, है ना. 21 एप्रिलची जो शिफ्ट 2 होती बाळांनो ती पण हार्डेस्टच होती. ठीक आहे, 22 एप्रिलची जी शिफ्ट आहे बाळांनो, शिफ्ट 1 तुमची मॉडरेट आहे. ओपन साठी 85, ओबीसी साठी 73, एससी साठी 62, एसटी साठी 58, एनटी साठी 68, ईडब्ल्यूएस साठी 73, एससीबीसी साठी 73. त्याच जागेवर 22 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं तर तुमची ही हार्डेस्ट होती. ठीक आहे, ओपन 70, ओबीसी 63, एससी 54, एसटी 50, एनटी 60, ईडब्ल्यूएस 63, एससीबीसी 63. ठीक आहे, त्याच जागेवर 23 एप्रिल बद्दल बोलायला झालं 23 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल ती ही तुमची हार्ड होती बाळांनो. ठीक आहे, हार्डेस्ट नव्हती, हार्ड होती. ठीक आहे, अगेन सांगतो मॉडरेट, हार्ड, हार्डेस्ट. ठीक आहे, तुम्ही असं कन्सिडर करू शकता, इझी, मीडियम, डिफिकल्ट. शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं 23 एप्रिलच्या ओपन 78, ओबीसी 67, एससी 60, एसटी 55, एनटी 63, ईडब्ल्यूएस 67, एससीबीसी 67. व्हिडिओच्या शेवटीपर्यंत थांबा, पर्सेंटाईल कॅल्क्युलेशन पण मी सांगणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ थोडा मोठा होईल आज चाललाय, पण सगळ्या गोष्टी कव्हर होतील. ठीक आहे, आणि अगेन सांगतो बाळांनो, ह्या स्कोरवरती तुम्हाला तेव्हाच कॉलेज पॉसिबल आहे जेव्हा व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली तर. ओपन 82, 23 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलतोय आता आपण. ठीक आहे, शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती बाळांनो.
ठीक आहे. ओपन 82, ओबीसी 75, SC 65, ST 61, NT 70, EWS 75, SCBC 75. त्याच जागेवर शिफ्ट 25 एप्रिलच्या, आता 24 एप्रिलला शिफ्ट 1 शिफ्ट 2 नव्हती कारण ते तर पेपरच झाला नाही. 25 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं तर तुमची हार्डेस्ट होती बाळांनो ही. ठीक आहे. ओपन 72, ओबीसी 64, SC 55, ST 51, NT 60, EWS 64, ACBC 64. त्याच जागेवर 25 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं मॉडरेट होती. ठीक आहे. त्या जागेवर ओपन 84, ओबीसी 78, SC 69, ST 65, NT 72, EWS 78, SCBC तुमचं 78. त्याच जागेवर 26 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं बाळांनो, ती तुमची हार्ड होती बाळांनो. ठीक आहे. मागची शिफ्ट सांगितली ना मी तुम्हाला, मॉडरेट होती. ठीक आहे. 26 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं तर ओपन तुमचं 77, ओबीसी 66, SC 59, ST 55, NT 61, EWS 66, SCBC 66. ठीक आहे. त्याच जागेवर 26 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं बरोबर, शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती. ठीक आहे. सगळे सेफ स्कोर तुम्ही इथं बघू शकतात. ओपन 85, SCBC 79, ओबीसी 79, SC 68, ST 61, NT 75, EWS 79. आता बघा ओबीसीचं, EWSचं आणि SCBCचं तिघांचं कट ऑफ ऑलमोस्ट सेम असतं. सेम टू सेम नसतं, ऑलमोस्ट सेम असतं. ठीक आहे. म्हणजे थोडाफार पॉईंट्स वगैरेचा इकडे तिकडे फरक पडतो. 27 एप्रिलचा एकच शिफ्ट झाली, ती शिफ्ट तुमची मॉडरेट होती बाळांनो. आणि 5 मेची पण शिफ्ट तुमची मॉडरेट आहे बाळांनो. ठीक आहे. आता ह्या शिफ्ट बद्दल बोलायला झालं तर ओपन 84, ओबीसी 78, SC 67, ST 61, NT 73, EWS 78, ACBC 78. त्याच जागेवर 5 मेची शिफ्ट झाली, ती पण मॉडरेटच होती बाळांनो तुमची. ठीक आहे. तिचे पण सेफ स्कोर तुम्ही इथं बघू शकतात. आता PCB बद्दल जर बोलायला झालं बाळांनो, PCB बद्दल बोलूया आता. ठीक आहे. PCBच्या सगळ्या इझी शिफ्ट इथं मी पहिले मेन्शन करून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. 9 एप्रिल शिफ्ट 1, 12 एप्रिल शिफ्ट 2, 13 एप्रिल शिफ्ट 2, 15 एप्रिल शिफ्ट 1, 17 एप्रिल शिफ्ट 1. हे तुमचे सगळे इझी शिफ्ट आहेत PCBचे बाळांनो. ठीक आहे. PCBचे मॉडरेट शिफ्ट इथे सगळे बघा तुम्ही. 9 एप्रिल शिफ्ट 2, 11 एप्रिल शिफ्ट 2, 13 एप्रिल शिफ्ट 1, 15 एप्रिल शिफ्ट 2, 16 एप्रिल शिफ्ट 2. हे PCBचे मॉडरेट शिफ्ट आहेत. आणि PCBचे डिफिकल्ट शिफ्ट हे आहेत बाळांनो. 11 एप्रिल शिफ्ट 1, 12 एप्रिल शिफ्ट 1, 13 एप्रिल शिफ्ट 1, 16 एप्रिल शिफ्ट 1, 17 एप्रिल शिफ्ट 2. हे PCBचे डिफिकल्ट शिफ्ट आहेत बाळांनो. ठीक आहे. आता मॉडरेट, इझी, डिफिकल्ट समजलं तुम्हाला. जर तुमची शिफ्ट इझी असेल, कारण PCBचं प्रेडिक्ट करणं सोपं आहे बाळांनो. ठीक आहे. जर तुमची शिफ्ट इझी असेल तर तुमचा ओपन साठी 81, ओबीसी साठी 75, SC साठी 60, ST साठी 55, NT साठी 70, EWS साठी 75, ACBC साठी 75. त्या जागेवर मॉडरेट शिफ्ट मध्ये तुमचे एवढे स्कोर लागतील. 72, 64, 55, 51, 60, 64, 64. ओपन, ओबीसी, SC, ST, NT, EWS, ACBC साठी. ठीक आहे. त्याच जागेवर तुमची शिफ्ट जर डिफिकल्ट असेल बाळांनो, तुम्हाला 65, 55, 42, 40, 50, 55, 55. हे मी सांगतोय बी फार्मसीसाठी बाळांनो. ठीक आहे. बी फार्मसीसाठी हे सगळे सेफ स्कोर असतात. ठीक आहे. सगळ्या कॅटेगरीनुसार. आता आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल कडे पण थोडीशी नजर टाकून घेऊ. ठीक आहे. 180 प्लस स्कोर केला ना बाळांनो तुम्ही, हार्ड जर शिफ्ट तुमची असेल, ठीक आहे, म्हणजे हार्ड म्हणजे मॉडरेट इथं आली, ही इझी, ही डिफिकल्ट आहे ना, म्हणजे तुम्ही मॉडरेट हार्डेस्ट पण त्यांना म्हणू शकतात. 99.8 तुमचे क्रॉस होतात. 130 ते 140 मध्ये आले तर 97 प्लस क्रॉस होतात. त्याच जागेवर तुमची शिफ्ट इझी असेल तर 96 प्लस, मॉडरेट असेल, डिफिकल्ट असेल तर 97.5 प्लस. त्याच जागेवर बाकीचे सगळे पण तुम्ही बघू शकता. 160 ते 180 मध्ये स्कोर आला तर तुमचे 99 प्लस पर्सेंटाइल हमखास क्रॉस होतील. जर तुमची शिफ्ट इझी राहिली तर तुम्हाला 98.5 क्रॉस होतील, हार्डेस्ट राहिली तर तुमचे 98.5 क्रॉस होतील तिथं. ठीक आहे. चला, हे तुम्ही इथून बघू शकता. त्याच्यावर जास्त मी टाइम वेस्ट नाही करत आता. ठीक आहे. आता बघा इथं 90 ते 95 स्कोर आला तर 91 पर्सेंटाइल तुमचे इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, 3 टाईपच्या शिफ्ट असतात. मी यांना म्हणतोय मॉडरेट कारण यावर्षी सगळ्या शिफ्ट डिफिकल्ट साईडला होत्या, म्हणून मी याला मॉडरेट म्हणतोय, याला हार्ड म्हणतोय आणि याला हार्डेस्ट म्हणतोय. ठीक आहे. तर जर तुम्ही म्हणजे तुम्हाला कन्सिडर हेच करायचं बाळांनो ॲट द एंड, इझी, मीडियम, मॉडरेट. तर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल तर 91, इझी असेल तर 90 प्लस, डिफिकल्ट असेल तर 92 प्लस. 90 जेव्हा मार्क्स क्रॉस होतात ना तेव्हा 90 पर्सेंटाइल क्रॉस होऊनच जातात. ठीक आहे. हे बाकीचे पण तुम्ही आता बघू शकतात कारण प्रत्येक गोष्टीवर आपण एवढा टाइम अलोकेट नाही करू शकत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे सगळ्या गोष्टी बघू शकतात. आता लो मार्क्स आले असतील तर चांगलं कॉलेज पॉसिबल आहे का? हमखास पॉसिबल आहे बाळांनो. कमी मार्क्स वरती सुद्धा तुमचं एक बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे.
बाय मेकिंग गुड कॉलेज लिस्ट. जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली 100% तुमचं चांगलं कॉलेज पॉसिबल आहे. कारण आता असं नसतं ना बाळांनो, तुमचं 90% आले काहीचे 80% आले, ठीक आहे, मग सीईटी सेल आपोआप 80% वाल्याला कमी लेवलचं कॉलेज, 90% वाल्याला चांगल्या लेवलचं कॉलेज आपोआप करते का? नाही. तुम्हाला सीईटीला लिस्ट द्यावी लागते, त्या लिस्ट मधून सीईटी सेल सिलेक्ट करेल तुम्हाला पर्सेंटाईल वाईज. ही गोष्ट समजा. आणि जी लिस्ट द्यायची ना ती खूप महत्वाची बाळांनो, ती लिस्ट व्यवस्थित बनवा. काउन्सिलरला 350 कॉलेजेसची माहिती आहे, फार्मसीच्या 500 कॉलेजेसचं नॉलेज आहे, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवून घ्या बाळांनो. ती कॉलेज लिस्ट सीईटीला सबमिट करा, ठीक आहे. शेवटी तुमचा निर्णय, पण हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे. इथं चूक नका करू बाळांनो. इथं चूक तुम्हाला पूर्ण आयुष्यात रिग्रेट करते बाळांनो. 10 लोकांना विचारा, विचारपूस करून निर्णय घ्या, ठीक आहे. काउन्सिलिंग बॅचमध्ये सगळ्या गोष्टी गाईड केल्या जातात, ठीक आहे. तुमचे पर्सेंटाईल चांगले असते, वाईट असतील तरी चांगले कॉलेज भेटू शकतं. सगळे डिटेल तुमचे काउन्सिलर घेतील. आणि हे एक मिशन आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचं, ठीक आहे. नक्कीच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, जे गरजू विद्यार्थी आहेत ना, खेडेगावातले, मजुराचे पोरं, दुकानदाराचे पोरं, ठीक आहे, जे गरीब घराण्यातले बेसिकली, ठीक आहे, छोट्या मोठ्या म्हणजे त्यांचं वार्षिक उत्पन्न 3-4 लाख रुपये, अशा विद्यार्थ्यांपर्यंत या बॅचला पोहोचवा बाळांनो. कारण त्यांना इन्फॉर्मेशन नाहीये गोष्टींची, त्यांना कॉलेजेसचं नॉलेज नाहीये बाळांनो, त्यांना कॅटेगरीचा कसा फायदा घ्यायचा या गोष्टीचं नॉलेज नाहीये त्यांना, ठीक आहे. कमी मार्क्सवरती कोणकोणते कॉलेज टाकायचे हे त्यांना नाही माहित. तुम्ही ह्या बॅचला त्यांच्यापर्यंत पोहोचवा, ठीक आहे. वाटल्यास तर सिटीचे विद्यार्थी माझ्या सोबत नाही जोडले ना मला चालेल, पण मला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं, त्यांना एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवायचंय, ठीक आहे. कारण जे सिटीमध्ये राहतात ते याला त्याला कॉल करून त्यांना इकडून तिकडून माहिती भेटूनच जाते, ठीक आहे. ते कॉलेजेसला व्हिजिट करू टाकतात, ते कॉलेजच्या प्रिन्सिपलशी बोलून येतात, है ना. पण जे असे विद्यार्थी ज्यांना नाही माहिती भेटत या सगळ्या गोष्टींची, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचंय, त्यांना बेस्ट कॉलेज लिस्ट बनवून द्यायची, त्यांना एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवायचंय. नक्कीच या बॅचला शेअर करा तुमच्या आजूबाजूला जे पण असतील त्यांच्या. आणि तुम्ही स्वतः असणार तर तुम्ही पण एनरोल करा, ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. कसं काय एनरोल करायचं? न्यूटर्न ऍप डाउनलोड करा. न्यूटर्न ऍप डाउनलोड करून तुम्ही एनरोल करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.